या कुंभमेळ्याबद्दलचे अपडेट्स आपण वेळोवेळी जाणून घेणारच आहोत, पण तुर्तास वळूया पुढच्या काही बातम्यांकडे। देशी सध्या सर्वत्र जुगाड तंत्राचा वापर केला जातोय। त्याच्या माध्यमातून वेगवेगळी अवघड कामं सोपी केली जातात। त्यातच नागपुरात पहिल्यांदाच असं एक जुगाड तंत्र अवलंबलं जातंय, ते म्हणजे अख्खं आलिशान घरच जमिनीपासून काही फूट वर उचलण्याचं काम केलं जातंय। विश्वास बसत नाहीये ना? मग चला तुम्हाला दाखवतो नेमकं घर हे उचललंय तरी कसं। पाहूया यावरचा एक खास रिपोर्ट। जॅकवर उचललं अख्खं घर। 3.5 फुटांनी वाढली घराची उंची। नागपूरकरांना लढवली नामी शक्कल। ट्रक, टेम्पो, बस, कंटेनर यासारखी वाहनं उंच उचलायला जॅकचा वापर होत असल्याचं आपल्याला माहितीये। मात्र जॅकचा वापर चक्क घर उचलण्यासाठी केल्याचं तुम्ही कधीच पाहिलं नसेल। मग आम्ही तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारे घर उचलण्यासाठी जॅकचा वापर केला जातो। एक नाही, दोन नाही, तर तब्बल 160 जॅक वापरून हे घर उचलण्याचं काम केलं जातंय। तब्बल 3.5 फूट उंच हे घर उचलण्यात आलंय। घराची कुठल्याही प्रकारे तोडफोड न करता हे घर उंच उचलण्याचं काम कुरुक्षेत्रातील तंत्रज्ञांचा चमू करतोय। या चमूच्या मार्गदर्शनाखाली हे काम केलं जातंय। त्यामुळे घराचं स्ट्रक्चर जसंच्या तसं पाहायला मिळतं। त्यामुळे हा एक चर्चेचा विषय बनलाय। इसमें करीब 160 से 170 जैक लगा है। 70 टन जो एक जैक वजन लेता है। तो 1600 स्क्वायर फीट कंस्ट्रक्शन एरिया मेरा। बिल्डअप एरिया जो बाहरगांव 3000 स्क्वायर फीट है। तो 1600 स्क्वायर फीट के लिए करीब 160 से 170 जैक लगे हैं जो मकान को लिफ्ट करेंगे। टेकानाका परिसरातल्या बुद्धाजी नगर इथे गुरुद्वाराजवळ हरपाल सिंग मेहता यांचं घर आहे। त्यांनी 1963 मध्ये 3000 चौरस फूट जागेवर 1600 चौरस फुटांचं हे घर बांधलंय। कालांतरानं घरासमोर रस्ते बनवल्यामुळे रस्त्याची उंची वाढली। मात्र रस्त्याच्या तुलनेत घर खाली झालं। त्यामुळे पावसाळ्यात पावसाचं पाणी थेट घरातच शिरायला लागलं। याचा विचार हरपाल सिंग करत होते। दरम्यानच्या काळात त्यांना अख्खं घरच उंच उचलता येतं असं कळलं। त्यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता। एकतर घर उचलणं किंवा जमीनदोस्त करणं हे दोनच पर्याय त्यांच्याकडे होते। आणि मग त्यांनी घर वरच उचलण्याचं ठरवलं। ऑल ओवर इंडिया कर रहे हैं सर। पहले फर्स्ट में पंजाब में, अभी साउथ इंडिया के अंदर चल रहा है। अभी नागपुर के अंदर फर्स्ट प्रोजेक्ट है ये वाला। तो सर ये इसका एक फायदा ये है सर, ये बिल्डिंग उठवाने के लिए और नई कंस्ट्रक्शन करने से 65 to 70% का सेविंग हो जाता है सर। बांधकाम क्षेत्रातील वाढत्या तंत्रज्ञानाच्या जोरावर हा प्रयोग करण्याचं आनंद हरपाल सिंग यांनी ठरवलं। यासाठी कुरुक्षेत्र येथील तज्ञ चमूला पाचारण करण्यात आलं। त्यांना घराला 1.5 फूट उंच उचलण्यात यश आलं। ते घर आणखी 1.5 फूट उंच उचलण्याचा त्यांचा मानस आहे। घराला उचलण्याच्या या प्रयोगामुळे घराच्या पुन्हा एकदा बांधकामासाठी लागणाऱ्या जवळपास 60% रकमेची बचत होणार आहे। तर हे काम अवघ्या 6 लाखांमध्ये पूर्ण केलं जाणार आहे। हे काम पूर्णत्वास येण्यासाठी आणखी 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागेल। घर वर उचलत असताना कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं तर त्यासाठी काम करणारी कंपनी जबाबदार असते। त्यामुळे आनंद हरपाल सिंग हे निश्चिंत असल्याचं कळतं। आपण या ठिकाणी जर बघितलं तर याच्यामध्ये धोका मात्र फार कमी असल्याचं सुद्धा बोललं जातं। आणि हे जुगाड तंत्र, देशी तंत्र याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।